नीता मॅडम अंबानीने जी साडी घातली आहे, ठीक आहे, ती एक्झॅक्ट सेम साडी मॅजेंटा कलर मध्ये आहे. मला असं वाटतं की एवढी महाग पैठणी का बरं किंवा एवढे पैसे का बरं जास्त असं होऊ शकतं. एक कारागीर एवढा कष्ट घेतो तेव्हा ते हळूहळू पैठणी बनते. हे जे असतात हे बॉर्डर मध्ये पूर्ण गुंतवलेलं असतं. आणि हा आहे आपल्या पदराचा सेम शाही महाराणी लाइनिंग स्टाईल मध्ये मी कलमकारी पैठणी क्लासिक पैठणी बॉर्डर. रिसेप्शनला जर घ्यायची असेल तर खूप सुंदर साडी आहे. अमेरिकन पॅरेट पल्लो, ती कलांजली बुट्टी म्हणतात या पैठणीला. आणि ते सिल्क मुळे तिचे ग्लेज आहे. असंख्य प्युअर सिल्क पैठण्यांचे प्रकार आणि इतर सिल्क साड्यांचे प्रकार. आणि मेन म्हणजे पैठणी साडी ही बनते कशी हे माहिती होतं का? हातमागावरचं काम काही सोपं नाहीये. पदर बनवायला 7 दिवस लागतात. त्याच्यामुळे पूर्ण फ्रॉम स्क्रॅच प्रोसेस जर बघायची असेल येवल्यामध्ये तर हा व्हिडिओ बघत राहा. आणि त्याचबरोबर व्हरायटी असंख्य पण बघा. पदरावरती जरदारीचा मोर नाचरा हवा. काय थाट असते त्या मोरात आणि काय असते ती साडी पैठणी जी असते एवढी मानाची. तर महाराष्ट्राची संस्कृती पैठणी ही साडी ही सगळ्यांनाच माहिती आहे. खूप अशा गोष्टी असतात ज्या कदाचित आपल्याला डिटेलमध्ये माहीत नाहीत. म्हणजे प्युअर सिल्क पैठणी कशी ओळखायची किंवा किती प्रकार असतात बॉर्डरचे किंवा मुनिया बॉर्डर काय असते. आणि ही सगळी उत्तरं मिळवण्यासाठी मी आलेली आहे पैठणी साडीच्या माहेरात म्हणजे येवल्याला. तर आता येवल्यामध्ये मी विचार करत होते की कुठे जायचं. आणि महाराष्ट्रात मी जितक्या हायवेजवरती ट्रॅव्हल करत होते मला फक्त पंडित पैठणी यांचे बोर्ड दिसत होते आणि एवढं ब्रँडिंग दिसत होतं. मी म्हटलं की हे काय आहे. तर मग मला कळालं की ही खूप जुनी ब्रँड आहे येवल्यातली. आणि आपण इथेच जाऊन सगळी ही उत्तरं मिळवूया. आणि मानाची साडी एवढी मानाची का असते आणि ती कशी बनते हे बघण्यासाठी फ्रॉम स्क्रॅच आलेलो आहोत हँडलूम फॅक्टरीमध्ये पंडित पैठणी यांच्या. आणि आता आपण भेटणार आहोत ह्या ब्रँडच्या 4थ्या पिढीला म्हणजे परीक्षित. हाय परीक्षित, कॉंग्रॅच्युलेशन्स. मी नेहमी 4थ्या पिढीला असं म्हणते कारण जी एक प्रथा किंवा एक परंपरा चालत आलेली असते घरात ती तुम्ही बरकरार ठेवता. आता आपण फॅक्टरीवर चालू आहे तर पैठणी कशी हातमागावर बनवली जाते आपण टोटली आज बघणार आहोत. पण आज सगळं जाणून घेणार आहोत की कोणतं जकार्डलूम असतं, कोणतं हातमागावर असतं, कोणतं प्युअर सिल्क असतं. सो आता ही साडी जी आहे ही चालू आहे, ठीक आहे. ही आहे सेल्फमध्ये पैठणी. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला दिसेल की बॉडीला जो कलर दिला आहे म्हणजे व्हाईट आणि रेड मिक्स करतातच पीच कलर मिक्स झाला आहे. आहे पैठणीची बॉर्डर. सो याच्यामध्ये सेल्फ लुक आहे, सेममध्ये कॉन्ट्रास्टही बनतं. आता साडीचा हा शेवटचा पार्ट चालू आहे जे आहे ना. आता आपण एक बेसिक समजून घेऊ 1-2 मिनटं. गनला एक शॉर्ट केल्यावर ते बुलेट जशी पुढे जाते, ठीक. ओके. सो मशीनमध्ये बॉबिन लावतो तशी याच्यामध्ये अशी कांडी लावली असते, याला आम्ही कांडी म्हणतो, ठीक आहे. या कांडीमध्ये हा धागा टाकलेला आहे बघा, बघू शकता तुम्ही. हा थ्रेड आहे ऑरेंज कलरचा, बरोबर आहे. तर हा उभा धागा व्हाईट कलरचा उभा धागा आणि हा आडवा धागा हे आपण इथे टाकू, राईट. ओके. हा दोटा तिकडे गेला, राईट. तर याच्यामधून हा धागा गेलाय. आता ते परत पुढे उडतील, तो लॉक केला. यस, लॉक केला. आता परत तिकडून इकडे येईल. असं धागा बनत 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 मग ती पैठणी तयार होते. तीच किंमत असते. नॉर्मली कस्टमरला असं वाटतं की एवढी महाग पैठणी का, खूप कष्ट घ्यायला लागतात कारागिराला. तुम्ही आता बघू शकता कारागीर एवढा कष्ट घेतो तेव्हा ते हळूहळू पैठणी बनते. हात आणि पाय दोन्ही गोष्ट. आता ही पीच कलर साडी काढायची आपला, राईट. तर आपण काय केलं, उभा धागा व्हाईट आणि आडवा धागा रेड. व्हाईटला ऍक्च्युली म्हणतात वगी. वगी म्हणजे हा उभा धागा. आता याच्यामध्ये आम्ही गुंडाळून ठेवतो पूर्ण. तर एक सोबत 10 साड्यांचं गुंडाळलेलं असतं. म्हणजे आता 10 साड्यांचा जो बेस आहे तो व्हाईट असणार आहे, ठीक आहे. व्हाईटमध्ये आपण कॉम्बिनेशन्स टाकू शकतो. व्हाईटमध्ये जसं रेड चालू आहे, पीच झालाय. जेव्हा पिंक टाकू तेव्हा बेबी पिंक होईल, ब्ल्यू टाकल्यावर पावडर ब्ल्यू होईल. तसं व्हाईटमध्ये 10 कलर निघतील. देन नेक्स्ट समजा ब्लॅक लागेल किंवा दुसरं लागेल. आता वरती आपण बघू शकतो हा एक लूम आहे एवढा असा, ठीक आहे. वरती आपण हा सेकंड लूम बघू शकतो, हा दुसरा लूम आहे. त्याच्यामध्ये येलो कलर टाकलाय तर याच्यामध्ये सगळे येलोचे शेड्स बनतील. येस, राईट. आता याच्यामध्ये चालू आहे तुमचा गोल्ड शेड. बघा इथे तुम्ही बॉर्डरला कलर बघू शकता. तिकडे पदराचं काम चालू आहे, ऑरेंज आहे. तर येलोमध्ये ऑरेंज कलर ऑटोमॅटिक हा मस्टर्ड शेड बनतोय. तर यामध्ये आता जेवढ्या पण 10 साड्या बनतील त्या सगळ्या येलो टोनमधल्या बनतील. खालच्यामध्ये तिकडच्या लूमवर सगळ्या व्हाईट टोनमध्ये बनतील. मग जसं आम्हाला कलर सवय म्हणजे बॉटल ग्रीन, नेव्ही ब्ल्यू, वाईन जे डार्क कलर आहे त्यासाठी आम्हाला ब्लॅक वार्प लावायला लागतो. पदरासाठी एवढे रंग. यस, पदरासाठी एवढे रंग. जेव्हा आपण साडी विणतो साडी प्लेन असते, फक्त बुट्टी असते. तर बुट्टीसाठी नॉर्मली फक्त जरी यूज होते. जेव्हा पदर निघतो बेसिकली हे मोर काढताय पूर्ण ते. तर ते मोर काढायला तेवढं टायमिंग लागतो त्यामुळे त्याला तेवढं महत्त्व आहे.
बुट्टा, हा प्रत्येक बुट्टा हा हाताने दोरा तिथे ते लावतात. यस 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 यस, ते दोरा बनवून कलरचा दोरा बनवून तो मोर तयार करता येतो. एका पदराला, ह्या पदराला मिनिमम 6 ते 7 दिवस लागतात. आता तुम्ही विचार करत असाल की हे कारीगर बरोबर बोटामध्ये तेवढेच पिवळे धागे घेऊन त्याच्यातनं रंगीत धागे खालनं कसे काय काढतात. म्हणजे आता एवढे करेक्ट डिझाईन पदरावरती भरजरी बनवायचं म्हणजे प्रेसिजन तर लागणारच आहे ना, काटेकोरपणा तर लागणार आहे. तर हे मेकॅनिझम मोर बनवण्याचं आणि जॉमेट्रिकल बनवण्याचं डिझाईन काय आहे हे जाणून घेऊया आता परीक्षितकडनं, कारण काय मला तर या गोष्टीचं नवलच वाटतंय. आपण आता बघू की साडीची जी बुटी असते, ठीक आहे, किंवा ही बॉर्डर जी असते, नारळी बॉर्डर ज्याला आपण म्हणतो, टिपिकल पैठणी बॉर्डर, दिस इज, ठीक आहे. तर ही बनती कशी ते आपण बघणार आहोत. राईट, हे जे असतात हे बॉर्डर मध्ये पूर्ण गुंतवलेले असतात. हे लिंगूस आहे, ठीक आहे. हे तार आता कंटिन्युअसली बघा तुम्ही, हे वरती डॉबीला जॉईंट आहे, हे बघा. आता याच्यावर सगळे डिझाईन असते, जे तुम्ही लाकडी गोल बघताय ना, त्याच्यावर डिझाईन केली आहे बघा. ही जी डिझाईन केली आहे ना, ती डिझाईन ॲक्च्युली आहे पैठणी बॉर्डरची, ठीक आहे. तिथून ते धागे कनेक्टेड आहे बेसिकली खाली इथे पैठणी बॉर्डरकडे. हळूहळू बघा तुम्ही, ते सगळे धागे कनेक्ट होऊन आले आहेत इथे. सो पैठणी बॉर्डर पूर्ण तिथून चालू होते आणि इथे बनते. हे झालं बॉर्डरचं काम. मध्ये जी आपण बुट्टी घेतो, म्हणजे नॉर्मली बायका म्हणतात बघा मला मोराची बुट्टी नको, मला राऊंड बुट्टी हवी, ताऱ्यांची बुट्टी हवी. तर ते बुट्टीचं काम बनवायचं पूर्ण काम असतं जकार्डचं. सो धिस इज जकार्ड बेसिकली. कार्ड्स आहे, कार्ड्सला जे होल केले, जसं तुम्ही होल करणार ना तसं त्याची डिझाईन बनणार खाली. समजा 125 तार, 150 तार, 200 तार असे तार असतात. यांचा संबंध मागच्या तारांशी आहे? हो हो हो, यांचा संबंध मागच्या तारांशी आहे. मागच्या तारांचा संबंध खाली आहे, ठीक आहे. तर ते असं पूर्ण कनेक्टेड आहे. जेव्हा हे पाय दाबणार ना, बघा हा इकडची जी मोठी जी लाईन दिसते, मोठी पावडी दिसते ही वाली, ठीक आहे. हे दाबणार तर जकार्ड प्रेस होणार. जकार्ड प्रेस झाला, आर्ट्समध्ये जी पण डिझाईन आहे त्यावर पंच होईल. ती पंच झालेली डिझाईन इथे येईल, इथून हे तार वरती होतील आणि हे तार वर झाल्यावर तो धागा काढेल. सो तुम्ही बघा काही तार वर आले, काही तार खाली गेले, ठीक आहे. जेव्हा आपण त्या लोमवर होतो ना त्यावर बुट्टीचं डिझाईन्स होतं. म्हणजे त्यात काय होतं बेसिकली एवढा पोर्शन वरती येतो, बाकी सगळे खाली राहतात. मग त्याच्यातून ते धागा काढून घेतात. अशा पद्धतीने जकार्डचा यूज होतो. मला खूप नॉर्मल गोष्टी सांगितल्या जे तुम्हाला समजू शकतील अशा. याच्यामध्ये खूप हार्ड गोष्टी पण आहे. बघा आता मी तुम्हाला एक दाखवतो कसं असतं. बघा इथे साडीला पडलाय डाग थोडासा नॉर्मल, ठीक आहे. ते 1-1.5 इंच काम पूर्ण ते रिव्हर्स घेणार आणि रिव्हर्स घेऊन परत ते काम करणार आहे. तर तो ब्लॅकिश डागचे धागे पूर्ण तोडणार, त्याने नवीन धागे जॉईन करणार तिथे. काही वेळेस कस्टमरला असं वाटतं की एवढा टाइम का बरं लागतो. आता फक्त हे धागे जोडायलाच त्यांना 1 दिवस लागणार आहे पूर्ण. असं जसं रेशीम आपण बघतो ना, जसं आपल्याला लागतं तसं हाताला एकदम मुलायम, तेवढेच धागे त्याचे नाजूक पण खूप असतात. याला सिल्कच्या दोऱ्याला किती मान आहे बघा. त्याला सेपरेट करणारे इथे आहेत ब्रिसल्स, त्याच्यानंतर इथे पण मागे आहेत सेपरेट करणारे, म्हणजे कसे हे सगळे स्मूथ राहतात सिल्कचे दोरे. की याच्यामध्ये ग्लेज दिसतीये तुम्हाला. पंडित पैठणी अँड सिल्क सारीजची मेहनत आता आपण बघितलेली आहे, प्युरिटी बघितलेली आहे आणि त्याचबरोबर किती वेळ लागतो पद्धत पण बघितलेली आहे हँडलूम सारीजची. 3 शोरूम्स आहेत, ही आहे मेन शोरूम. तर आता आपण आज जाऊया. नमस्कार. मोठा सेटअप असा दिसतोय. समोरच जे 4 रंग दिसतोय त्याला मला असं वाटतं की कधी मी एक साडी अंगाला लावते. तर मंडळी आला आहे तो क्षण ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता. म्हणजे हे रंगीबेरंगी प्युअर सिल्क पैठणी आणि इतर साड्या बघायची वेळ झालेली आहे. येवल्याची सगळ्यात पहिली बनलेली पैठणी, ही कैरीची बुटी आणि क्लासिक पैठणी बॉर्डर, म्हणजे टिपिकल डबल पल्लू पैठणी याला म्हणतात. याला फेसवर अशी बुट्टी येते. आता तर ही प्राइस आहे, पण नंतरून आपण सांगू शकत नाही. 2-3 वर्षानंतर धागे असतात ना सिल्कचे, त्यांचे पण भाव वाढतात आणि त्यामुळे ते प्राइस आपोआप वाढत जातात. सो टिश्यू पल्लू पैठणीमध्ये काय होतं नॉर्मली ना, पदर जो आहे तो जकार्डवर बनलेला असतो. आपण जकार्ड काय हे सगळी माहिती घेतली आहे. हा असावली पल्लू पैठणीचा. बॅक साइडला याला नॉर्मल थ्रेड असणार. पूर्ण हात मागावर बनलेली पैठणी आहे. कारण 14,750 वगैरे ह्या रेंज मध्ये असतं. ब्रॉड आहे आणि ह्याचा आणि ना सॉफ्ट आहे काठ. प्युअर सिल्क हे कसं ओळखायचं? भरपूर दुकानात प्युअर सिल्क सांगतात आणि डुप्लिकेट साडी देतात. एकच आहे, तुम्ही जेव्हा प्युअर सिल्कची साडी घेताय ना त्याचा धागा काढायचा. बघा हा याचा धागा काढतो आपण. हा तुम्हाला जाळून बघायचा आहे, ठीक आहे. जाळल्यानंतर काय होणार ना, याची पूर्ण ऍश होणार. त्यांना प्युअर सिल्क धागा असतो नॅचरली बनलेला, ठीक आहे. म्हणजे पूर्ण किड्यांपासून त्याची शेती होते. तर तो नॅचरली बनल्यामुळे त्याचे पूर्ण ऍश होणार आणि डुप्लिकेट धागा जो असतो त्याची पूर्ण गोळी बनवून जाते.
म्हणजे डांबराची कशी गोळी बनते जळाल्यावर, चिकट, हा, चिकट हा, प्लास्टिक हा, सारखी आपण बॉर्डर ऑरेंज जरी टाकली आहे तरी हा राणी यात मिक्स होणार, राईट. हम्म. आता त्याच्या पुढचं जे आहे म्हणजे अपडेटेड व्हर्जन ते हे आहे. याच्यामध्ये काय होणार ना, इथपर्यंत धागा चालणार, इथून एवढा कडियल चालणार, म्हणजे कॉन्ट्रास्ट बॉर्डर चालणार. मग धागाच विणताना तो कारागीर सेपरेट विणतो. ऑल ओव्हर बुट्टी प्लस हे जकार्ड पल्लू, अंदाजे 17,500च्या आसपास, 17,500. पंडित स्पेशल शाही महाराणी, की आकाशात जेवढे तारे नाही आहेत तेवढे तारे या साडीवर काढले आपण. कलांजली बुट्टी म्हणतात या पैठणीला. एक्झॅक्ट सेम साडी हेमा मालिनीने ड्रिप केली आहे. 18,500 पल्लू किती ब्रॉन्झिश असा सुंदर आहे. मला पूर्ण शेवटपर्यंत बुट्टी मिळणार आहे. रनिंग सेम ब्लाउज. 400 कलर आपण आता सध्या बनवतोय या साडीमध्ये. सो तुम्ही जेव्हा पण येवल्याला व्हिजिट करणार नक्की एकदा बघण्यासाठी तरी व्हिजिट करा. तिला एखादा असा पर्टिक्युलर रंग पाहिजे असतो तर मग तसं आपल्याकडे कस्टमायझेशन होऊ शकतं. बघा 99% आम्ही गॅरंटी देतो कस्टमरला की तुम्हाला स्टॉक ऑलमोस्ट अवेलेबल मिळतो. आता एकदम ऑड कॉम्बिनेशन पाहिजे किंवा एकदम अवेलेबल नसणारा कॉम्बिनेशन पाहिजे असेल तर ते आपण बनवून देऊ शकतो. तर हा सेम कलर लूमवर चालू आहे की नाहीये हे खूप इम्पॉर्टंट आहे. लूमवर नसेल तर साधारण त्याला 45 to 50 डेज पकडायचे. तुम्हाला असं वाटतंय की एखाद्या बुट्टीमध्ये ग्रूमचं नाव आणि एखाद्या बुट्टीमध्ये ब्राईडचं नाव असं टाकायचंय, ओके. सो त्या पद्धतीने पण आपण करू शकतो. किंवा अगदी तुम्हाला फोटो काढायचं झालं पदरावर तर फोटो काढू शकतो. मुरलेला आहात तुम्ही याच्यामध्ये. की कस्टमर म्हणतो यार आम्ही येवल्यात आले पण येवल्यात आम्हाला काहीच बघायला भेटलं नाही, आता तुमचं लास्ट दुकान आम्ही बघून जाणार. असे पण खूप कस्टमर असतात आणि अगदी त्यांच्या अख्ख्या लग्नाची शॉपिंग आमच्याकडे होते. मग म्हणजे असे खूप एका बैठकीत अगदी म्हणजे द्यायच्या घ्यायच्या साड्यापासून नवरीचा शालू, साऊथ इंडियन साडी प्लस पैठणी. 2018-19 पर्यंत आपण फक्त पैठणीचे स्वतःचं प्रोडक्शन होतं. आफ्टर 2019 आपण कंचीपुरम स्वतः बनवतो, बनारसी ही स्वतः बनवतो, कतान सिल्क ही स्वतः बनवतो. तो ग्रीनिश स्टोन मध्ये जरी आहे, त्याचा खालचा थोडा ब्रॉन्झ होता, हा थोडासा ब्लू स्टोन मध्ये. नवरीसाठी वगैरे घ्यायची, नवरी अशा टाईपची जरी तर नाही घेऊ शकत. देन बघा त्यांच्यासाठी थोडस ब्राईट लुक मध्ये. काय गोड आहे. याला ड्रिल काट म्हणतात. त्याच्यामध्ये तुम्हाला नारळी बॉर्डर दिसणार नाही, पैठणी स्टाईलच वाटेल आणि थोडस शाईन जास्त येणार. खूप सारे युनिक कलेक्शन आहे, आपण एका व्हिडिओ मध्ये कव्हर करू शकत नाही. आता मला हा काठ, नारळी काठ खूप आवडतो. सगळेच काठ मिळणार आहेत, रादर काठाबरोबर त्याची इन्फॉर्मेशन पण करेक्ट मिळणार आहे. इथेच तुम्ही एक उदाहरण आहे, 3 वेगळे काठ दिसत आहेत आणि मला पर्सनली आवडणारा जो पदर असतो ना तो म्हणजे जरा अँटिक. याचा हा रंग आहे ना, हा माझा आवडता आहे. आय लव्ह द अँटिक, म्हणजे जे पूर्वीच्या काळी होते. तो एखाद्या कस्टमरचं असतं की बुट्टीच्या भरपूर साड्या काहीतरी वेगळं पाहिजे, सो त्यांसाठी आपण बनवलंय सेम शाही महाराणी लाइनिंग स्टाईल मध्ये. हो, गोल्ड प्लस सिल्वर आहे ऍक्च्युली. राणी आहे हा, पण ब्राईड साठी खूप सुंदर आहे. जेव्हा साडी ओपन करतोय ना मॅडमला फ्लावर्सची हे वास आला असेल थोडासा, फ्रेग्रन्स नॅचरल रंगांसारखा, राईट. दिस इज बेसिकली कलमकारी पैठणी. पैठणी बनल्यावर त्याला पूर्ण हाताने कलर देतात. हे करणारे कारागीर खूप कमी आहे. सो दिस इज बेसिकली हँड पेटेंट एम्ब्रॉयडरी. तुम्ही बघू शकता पूर्ण हाताने डिझाईन केलंय. याचं काहीतरी हटके पाहिजे. दिस इज टिश्यू बेस ऍक्च्युली. थोडंसं शाईन आहे याच्यामध्ये, जरी प्लस सिल्कचा लुक आहे. सेम साडी एक्झॅक्ट. हे सिंपल प्लेन मध्ये टिश्यू पैठणी. टिश्यू म्हणजे बेसिकली जरीचा थ्रेड, त्याच्यामध्ये एक थ्रेड जरीचा आणि एक थ्रेड रेशमचा. तुम्हाला रिसेप्शनला जर घ्यायची असेल तर खूप सुंदर साडी आहे. म्हणजे याचा जो ग्लेज असतो ना नाईटच्या लुकला, तो खूप छान ग्लेज येणार असा. पुढे कव्हर करणार आहोत ब्रोकेट पैठणी. आता आपण बघितलं सगळं नारळी बॉर्डर. याच्यामध्ये बेसिक आहे ब्रोकेट मध्ये मुनिया बॉर्डर. खूप लोक प्रेफर करतात ना, त्यांना ट्रेडिशनल एकदम नसेल पाहिजे. सगळं तुम्हाला कोणतीही साडी घ्यायची आहे ना बॉलिवूडची किंवा कोणत्या ऍक्ट्रेसची, तर नक्की तुम्ही आमच्या व्हॉट्सअप करा, तुम्हाला घरपोच साडी मिळणार आहे. सो दिस इज मुनिया पैठणी इन फॅन्सी पल्लो, अमेरिकन पॅरेट पल्लो, जे 27-28च्या रेंज मध्ये. दिस इज टिश्यू पैठणी. आता खालच्यामध्ये काय होतं, दोन्ही सिल्क कव्हर. जसं खाली आपण बघितलं टिश्यू, तसं हे मुनिया टिश्यू मध्ये ते पण आहे. पदरामध्ये नॉर्मली तुम्ही पिकॉक, पॅरेट अँड ऑल थिंग्स बघत असतात. हे जरा वेगळं केलंय, वेलीचा पदर दिलाय. ही बॉर्डर किती छान आहे. पैठणी म्हणूनच आयडेंटिफाय करता. एक मुनिया बॉर्डर असतो, त्यानंतर म्हणजे याच्यामध्ये मोर, पोपट आणि प्लस डबल मुनिया बॉर्डर असते पिकॉक पॅरेट डिझाईन मध्ये. अशी ब्रॉड बॉर्डर तुम्ही छान कॅरी करू शकता, तर यू शुड डेफिनेटली ट्राय दिस. यामध्ये पण तुम्हाला एनी टाइम 20 to 25 कलर्स बघायला मिळतात. आता याची रेंज साधारण 45-48च्या आसपास असते. देन याच्या पुढची जी आहे ती आहे फ्लोरल कन्सेप्ट मध्ये. ह्या रेंजच्या पुढे जेव्हा जाताय तुम्ही, बेसिकली तुम्हाला प्रत्येकामध्ये कलर मिळत नाही. कारण कसं होतं ना, या साड्यांचे विवर मास्टर विवर असतात. म्हणजे जी 10-15 हजार साडी बनवणारे 100 विवर असतील, ही साडी बनवणारे फक्त 10 विवर असतात. नॉर्मल बेसिक पैठणी बनायला लागतात साधारण 20 ते 25 दिवस. या साडीला लागतात साधारण 3 महिने, 4 महिने, 5 महिने. त्यात एक सिंगल पीस बघायला मिळतो, फक्त कलर्स नाही मिळणार. तुम्ही जर बघितलं असेल, नीता मॅडम अंबानीने जी साडी घातली, सेम एक्झॅक्ट साडी
गोल्ड कलर मध्ये त्यांनी घातली. जर तुम्ही गुगलवर टाकणार ना की नीता अंबानी गोल्ड कलर पैठणी, सो बेसिकली एक्झॅक्ट सेम डिझाईन मध्ये ही साडी बनायलाच कमीत कमी लागले आहे 5.5 ते 6 महिने. अप्रॉक्स सगळं 95,000 1 लाखच्या आसपास याची रेंज असते. हे लोटस डिझाईन इज व्हेरी गुड चेंज. सो याच्यामध्ये फक्त लोटस कव्हर केलं होतं. याच्यामध्ये तुम्हाला लोटसही मिळणार, यस राजहंसही मिळणार, कमळही मिळणार आणि पॅरेट पण मिळणार. ही खरंच खूप सुंदर आणि खूप बोल्ड अशी बॉर्डर आहे. म्हणजे व्हेन डू यू फील युनिक? जेव्हा तुम्ही काही घातलं असेल त्याच्यावरती काहीतरी मेहनत झाली असेल, देन यू गेट दॅट राणी फील ना की हा खूप मेहनत से बनाया हुआ कपडा मैं पहन रही हूँ. सो इट इज ऍक्च्युअली दॅट कॉन्सेप्ट जिथे कितीतरी गोष्टी इनकॉर्पोरेट केल्यात. म्हणजे जसं हा राजहंस आहे, कमळातला पोपट आहे, वेगवेगळे रंग आहेत याच्यामध्ये, मुनिया आहे. सगळ्या ब्लॅक लव्हर्स साठी टू मच काम. त्याच्या 2 साड्या घेण्यापेक्षा एक साडी घ्यायची ना, पण जरा अशी म्हणजे मेहनत घेतलेली आणि युनिक अशी पद्धतीची. आणि ते सिल्कमुळे ती जी ग्लेज येते ना ह्या पूर्ण कामाला, जे बघितलं काम आपल्या हँडलूम फॅक्टरीमध्ये, त्याच्यावर ना मी अंदाज लावायचा प्रयत्न करतेय की ह्या साडी अशा साड्यांना बनवायला किती वेळ जात असेल. समथिंग यू शुड इन्व्हेस्ट समथिंग इन समथिंग लाईक दिस. इट्स टाइमलेस. साधारण हे अप्रॉक्स 120 1,20,000 रुपये. सो आता आपण त्या रेंज मध्ये गेलो. दिस इज स्कर्ट बॉर्डर. खूप चांगलं काम केलंय या कारागिराने. याच्यामध्ये खूप नाजूक काम केलंय, खूप सुंदर काम केलंय. किती नाजूक, किती गोड. फ्लॉवर नाव स्कर्ट बॉर्डर. आता इथून पुढे बनणार ऑल ओव्हर, जे की पैठणी मधलं सगळ्यात ग्रँड येतं, सगळ्यात महागडी साडी. अच्छा, फार सांभाळून ठेवलेलं आहे. अर्थात हे सोन्यापेक्षा कमी नाहीये. इट इज समथिंग दॅट इज व्हेरी प्रेशियस आणि मेहनतीने हँडमेड आहेत या गोष्टी. दागिन्यांची गरजच नाही, हा स्वतःच एक दागिना आहे ही साडी. आता ही एक साडी बनायला साधारण लागतात 10 महिने. मॅडम बघताय समोरासमोर साडी, तेव्हा लक्षात येतं की साडीचा ग्लेज काय. ऍब्सोल्युटली, नो डाऊट अबाउट इट. आणि याच्यामध्ये इतक्या साऱ्या एलिमेंट्स आहेत ना, इट इज सो मच डिटेलिंग, सो मच डिटेलिंग. सो दिस इज द साडी पल्लो. साडी पल्लो पण तुम्ही बघू शकता, ग्रँड पल्लो, एकदम मोठा पल्लो आहे आणि पूर्ण शेवटपर्यंत अगदी टोटल कारागिराने असं काम केलंय. हा साडीचा छान गुलबक्षी कलरचा ब्लाउज आहे. सुंदर. रेखा मॅडम जी साड्या घालतात हा तो स्टोन आहे, ठीक आहे. हा त्याच्यामध्येच थोडंसं पैठणी फील आहे. आपण नेक्स्ट रेखा मॅडमची ही साडी बघणार. ओहो, खरं का? येस. अरे वा. काही लेडीज जे असतात त्यांना थोडंसं एवढं हेवी लुक नको असतं, थोडंसं स्वीट अँड सोबर लुक मध्ये. काम सगळं तेच, पण लुक एकदम रिच आणि सोबर. 170, 175. मला पिकॉक पॅरेट वगैरे दिसला नसेल फर्स्ट साडीमध्ये. यामध्ये तुम्हाला पूर्ण हेवी डिझाईन्स आहे विथ पिकॉक अँड पॅरेट. हे अप्रॉक्स सगळं जातं 2,25,000 च्या आसपास, 2,25,000 च्या आसपास. आता चाललोय आपण साऊथ कडे, कारण साऊथ सिल्क पण आहे प्रसिद्ध आणि इथे कुठल्याच व्हरायटीची कमी नाहीये. तर परीक्षेत पहिली कुठली व्हरायटी बघणार आहोत? सो फर्स्ट आपण बघणार आहेत इरकल. सो दिस इज ऑथेंटिक प्लेन इरकल. असं ऑथेंटिक याला टोप पल्लू म्हणतात. 10,500, 10,500 असतात. ही आहे खरी ओळख इरकलची. आणि हे सुद्धा टेम्पलचे असतात पल्लूवरती. आहा, काय सिल्क आहे आणि काय फिरता रंग आहे. म्हणजे ऑथेंटिसिटी त्याची प्लेन असते, पण बुट्टीवाली पाहिजे, एकदम प्लेन चांगली वाटणार नाही मला. तर त्या क्लायंट साठी स्पेशली आपण बनवली आहे इरकल प्लस बुट्टी. तर यामध्ये आपण पदर पण हेवी केला. तर प्रत्येकामध्ये तुम्हाला कलर्स मिळणार आहे. यामध्ये सॉफ्ट सिल्क पोचमपल्ली स्टाईल मध्ये. दिस इज प्युअर हँडलूम. जी क्वालिटी आणि एक सटलनेस आहे आणि पल्लूवरती जे काय काम आहे ना, ही जर किती सॉफ्ट आहे. व्हेरी इझी टू कॅरी, व्हेरी रिच अँड व्हेरी क्लासी. सिल्क खूप आवडलंय मॅडमला. तसंच सिल्क आमच्या भरपूर क्लायंट्सला आवडतं. सेम सिल्क मध्ये पूर्ण प्लेन साडी, सेम पोचमपल्ली स्टाईल दिली. पोचमपल्ली इज व्हॉट की जी डिझायनिंग असते ना, ती थोडीशी अशी वर खाली असते ऑटोमॅटिक. राईट. नाजूक अशी ज्वेलरी डायमंडची वगैरे घातली तर इतका सुंदर गेटअप. दिस इज द ब्लाउज पीस. आई ग, दिस इज द ब्लाउज पीस. इथे मी बरेचसे कलर बघितले जे ऍक्च्युअली सहजासहजी मिळतात. पण आता असं फिरून बेसवर आलोय. प्रॉपर रोज गोल्ड बॉर्डर. यस. ब्राईडची असते ना तशी साडी आहे. त्यावरचं काम आहे खूपच जड. स्कर्ट बॉर्डर आहे, वरती एकदम नाजूक दिलाय. म्हणजे ना चेहऱ्याला तुम्हाला तो एक नाजूकपणा येईल. कांचीपुरम मध्ये पण तसं असतं. हेवी मध्ये सगळे सिंगल पीस मिळतात. सिल्कचे हे दोरे आहेत ना, हे काळे आहेत. म्हणजे बेस काळा जसं आपण वर्कशॉप मध्ये बघितलं नाही, त्याच्यामध्ये लाल आहे, म्हणजे ऑरेंजिश. सो इट्स अ प्रॉपर रस्ट कलर. ब्युटिफुल. 19,999. यामध्ये तुम्हाला अप्रॉक्स 17 वाली पण मिळते, 15 वाली पण मिळते. पण मी तुम्हाला काय करतो, जे प्रॉपर आहे, बेस्ट आहे ते दाखवतो. यू विल गेट द लोअर रेंज ऑल्सो. नाउ दिस इज टिश्यू वार्प कांजीवरम. याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण गोल्ड जरीचं विविंग मिळणार आहे. तुम्ही शाईन बघू शकता साडीची किती अप्रतिम आहे. नक्की प्रॉपर आपण जे ब्रायडल लुक करणार आहेत हेवी लुक मध्ये,
हा तो लुक आहे पूर्ण. 25 पासून स्टार्ट होते. मॅक्स टू मॅक्स हे 1.25 लाखापर्यंत बनत आहे. त्यातलंच हे थोडंसं हेवी जरीवालं आहे. हे सगळं 30 to 35 चं रेंज आहे. आपण खाली रेड वाली जी बघितली ब्राइडल ती बुटी मध्ये बघितली. ठीक आहे, हे तेच सेम ब्रोकेड कन्सेप्ट मध्ये गोल्डन पल्लू. या केरला स्टाईल मध्ये काय होतं ना, सगळं ओव्हरऑल एक टाईपचं दिलं असतं. राईट. म्हणजे लुक अँड फील जो आहे ना तो सिमिलर दिला असतो बॉडीचा आणि बॉर्डरचा पण. सो एकदम मर्ज होतात ते डिझाईन्स ना, सगळे मर्ज होतात. ह्याची ही बॉर्डर इथे कनेक्ट होतीये, परत हा पल्लू, ह्या बुट्ट्या, त्याच्यावरती ह्या कोयऱ्या, फारच सुंदर. आता आपण बघणार आहे रेखा मॅडमची साडी. सगळे अगदी वुमन्स गुगलवर सर्च करताय की रेखाची साडी मला घ्यायची आहे तर कुठे मिळेल, मग तो सर्च एंड केलेला आहे. येस. सो दिस इज प्युअर गोल्ड बाय गोल्ड टिश्यू. सो त्याच्यामध्ये काय होतं ना, हे नॉर्मली हे साडी विविंग करायचं खूप इझी आहे. ही साडी विविंग करायचं खूप हार्ड आहे कारण याचे दोन्ही धागे गोल्डचे असतात. सो दिस इज एक्चुअली फील एकदम वेगळा आहे. गोल्ड एक तो बनती है, लाइफ टाइम में एक तो ऐसी बनती है. सो काही कस्टमर असतात ना की नाही एकदम प्लेन गोल्ड नकोय मला रेखा स्टाईल पाहिजे पण प्लेन गोल्ड नकोय. त्यांच्यासाठी आपण हे बनवलंय गोल्ड प्लस सिल्वर टच. राईट. नेक्स्ट इज नाही तर शाईन जे आहे ते रेखापेक्षा पण जास्त आहे. बॉर्डर साऊथ म्हणल्यावरती स्कर्ट बॉर्डर हे असायलाच पाहिजेत, कारण तिथल्या महिला जरा उंच पण जास्ती असतात. आता नाऊ वी विल सी द एक्सक्लुझिव्ह कलेक्शन ऑफ द कांचीपुरम. सो आता हे बेसिकली सिल्वर जरी मध्ये बनवलंय विथ ऑल पेस्टल शेड्स. शाईन खूप सुंदर आहे साडीची, खूप सोबर. साडी नेसल्यावर आपण ऑटोमॅटिक स्लिम अँड हायटेड दिसणार आहे. त्या टाइपच्या साड्या आहे सगळ्या. व्हेरी एक्सक्लुझिव्ह. ऑर्डर ऑनलाईन देऊ शकता. ऑनलाईन ऑर्डर तुम्ही देऊ शकता. मी तुम्हाला सगळे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअपचे कॉन्टॅक्ट अँड ऑल थिंग्स टाकतो आणि व्हॉट्सअप वरती पण आपण कोऑर्डिनेशन वगैरे करू शकतो. आपण बघत होतो साऊथ, त्याच्या पहिले बघितलं आपण नॉर्थ. आता आपण दोघांचं कॉकटेल बघणार आहेत. ठीक आहे, पण अमेरिकन पॅरेट पहिल्या साड्यामध्ये बघितले, तेच अमेरिकन पॅरेट आता कंचीपुरम मध्ये बघतो आपण. आणि साडी जेव्हा तुम्ही बघणार ना समोर ते पॅरेट अगदी अशी 3D वाटत आहे, खूप रिच वाटणार आहे. हे सगळं रेंज आहे 70, 80, 75 अशा रेंज आहे. खऱ्या अर्थात कॉकटेल ना. येस, बट एलिगंट, म्हणजे व्हेरी एलिगंट अँड व्हेरी एक्सक्लुझिव्ह. पहिले बघितलं होतं ऑल ओव्हर टाईपचं, तेच सेम कंचीपुरम लुक मध्ये. आणि आता मी सर्वात जास्ती ज्या साडीची वाट बघतीये तो आहे तो रोल, म्हणजे गडवाल सिल्क. दिस इज ऑल ओव्हर गडवाल. गडवालचा एक जो फील असतो ना की आपण म्हणतो की एकदम सोबर अँड रिच लुक आणि एकदम अशी अटोपशीर. आणि ना गडवाल सिल्कची जी बॉर्डर मध्ये जे फिरतो ना जो रंग आणि जो एक तो सॉफ्टनेस असतो ना, इट लुक्स खूप ग्रेसफुल दिसायला होतं. आपल्याकडे रेंज चालू होईल साधारण 15 पासून ते मॅक्स टू मॅक्स तुम्हाला 30, 35, 40 पर्यंत गडवाल मिळणार. कंचीपुरम मध्ये जाणार तर थोडासा ब्राईट लुक असतो. तुम्हाला थोडा एक सटल लुक हवा असेल तर गडवाल. एक बनवलाय टर्निंग पैठणी मध्ये गडवाल, पण पैठणी स्टाईल. पैठणी इज डिफरंट, दिस इज आणि ह्याचं सिल्क वेगळं. यस. आता आपण बघणार आहोत कतान सिल्क मध्ये. एवढ्या पण साड्या बघितल्या आपण, मी सांगतो म्हणजे अगदी तुम्ही 1,00,000-1.5 लाखाची साडी जर बघितली, याचा जो सॉफ्टनेस आणि याचा जो फील आहे तो कोणत्याच साडीला येत नाही. काही नाही, अल्ट्रा शाईन असतं एकदम. ती अंदाजे स्टार्ट होते 18 पासून, 17-18 पासून. ठीक आहे, आणि मॅक्स टू मॅक्स 40-50 पर्यंत असतं. ह्या व्हिडिओमध्ये आपण थोडा प्रीमियम वाला दाखवतोय. कतान सिल्क इज बेसिकली मेकिंग इन बनारस. कतान सिल्क आपण आपल्या स्वतःच्या प्रोडक्शन मध्ये बनवतोय. सगळं थोडा हेवी लुक, म्हणजे आपण जे म्हणतो ना ब्रायडल लुक, ते ब्रायडल लुक मध्ये पूर्ण. ह्याची रेंज हे आहे 14,500. पण लग्नाच्या म्हणजे 5 साड्यांपैकी हा एक रंग असतो. येवल्याचं तर माहित नाही, पण जेव्हा तुम्ही पंडत मध्ये येताय तर 100% तुम्हाला इंडियात जेवढी पण व्हरायटी बनते सगळ्या व्हरायटीच्या साड्या तुम्हाला बघायला मिळणार, एवढी मी गॅरंटी देतो. आता आपण तर याच्यात खूप कमी कव्हर केलंय. आमच्याकडे तुम्हाला लखनवी झालं किंवा आपण पटोला म्हणतो किंवा आपण बंधेज म्हणतो, त्याही साड्या खूप जास्त प्रमाणात आपल्याकडे आहे. पटोलाची तशी आपण बघितली एक सॉफ्ट पोचंपल्ली पटोला बघितली. लखनवी मिळेल, त्याच्यानंतर रंकाट मिळेल. हे सगळे आपण कव्हर नाही केले. लास्ट साडी ऑफ कतान. पण शालू इतका सुंदर होईल ना हा नवरीसाठी. सो आपण हे बघितले आता कतान सिल्क मध्ये. वी ऑल्सो सी द गडवाल अँड द कंचीपुरम. असं खूप सारं कलेक्शन आपल्याकडे आहे. आपण व्हिडिओमध्ये खूप छोटंसं कव्हर केलंय. इफ तुम्हाला जर कस्टमाइज बघायचं असेल तर तुम्ही आम्हाला व्हिडिओ कॉलवर पण अपॉइंट करून तुम्ही व्हिडिओ कॉलवर साड्या बघू शकता आणि आपल्या घरी साड्या ऑर्डर करू शकता. हॅट्स ऑफ टू
युअर आयडियाज, या ब्रँडची जी व्हरायटी आहे, तुम्हाला कस्टमायझेशन करायचं असेल कुठल्याही साडीचं, सिल्क निवडा आणि व्हिडिओ कॉलवरती पहा. इंटरनॅशनली पण तुम्ही राहत असाल तर तुम्ही व्हिडिओ कॉलवरती ऑर्डर्स देऊ शकतात. आता आमचं शूट चालू असताना 4-5 कॉल आलेले आणि त्यांनी $US मध्ये बरेचशा ट्रान्सफर केलेत पैसे. सो असे लोक ट्रस्ट डेफिनेटली कॉन्टॅक्ट नंबर्सवरती, स्क्रीनवरती असलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअप करा आणि परीक्षितशी बोला आणि ऑर्डर प्लेस करा. आणि लक्षात ठेवा, लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि सर्वात महत्त्वाचं, आय लव्ह यू ऑल. थँक्यू.